नमस्कार मित्रांनो. तर स्वागत आहे तुमचं एका नवीन चार्ट स्टोरीमध्ये. तर चला बघूयात आज आपण बँक निफ्टीमध्ये कसं ट्रेड केलं, किती प्रॉफिट बुक केला, कुठे स्टॉप लॉस ठेवला, कुठे टार्गेट ठेवला आणि त्याच्या मागचे रिझन्स काय होते. तर हे आहे माझे पोझिशन्स. आज आपण बुक केलेत अराउंड ₹5,850. चला बघूया त्याच्या मागचं लॉजिक काय होतं. तर बँक निफ्टी आज ओपन झालं होतं थोडंसं गॅपअप आणि इथे तुम्ही बघू शकता की थोडंसं गॅपअप ओपन झाल्यानंतर सेलर्सने ट्राय केलं होतं प्रिव्हियस क्लोजच्या खाली क्लोजिंग द्यायचं, पण इथे ते एकदा दोनदा फेल झाले आणि त्याच्यानंतर देखील क्लोजिंग या प्रिव्हियस क्लोजच्या वरती दिली. तर इथे क्लिअर झालं की सेलर्स वीक आहेत आणि इथे बाईंग येऊ शकते. तर याच्या मागे एवढेच रिझन होते का? नाही. याच्या मागे अजून दोन रिझन्स होते जे आपल्याला सपोर्टिंग फॅक्टर होते लाँग ट्रेडसाठी. तर ते रिझन असे होते की इथे तुम्ही बघू शकता की एक स्ट्रॉंग अपट्रेंड आला आहे आणि त्याच्यानंतरनं हा फर्स्ट पुलबॅक आहे. तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की जेव्हा स्ट्रॉंग अपट्रेंड येतो आणि फर्स्ट पुलबॅक येतो तर इथे तुम्ही शॉर्टिंग अपॉर्च्युनिटी शोधू नका. कारण जेव्हा पण फर्स्ट पुलबॅक येतो तेव्हा बायर्सचे हाय चान्सेस असतात की कुठल्या पण रिजनमधून किक इन परत होऊ शकतात. तर त्याच्यामध्ये बेटर हेच असतं की लाँग अपॉर्च्युनिटी शोधा. आणि सेकंड रिझन आपलं हे होतं की हे मार्केट झालं होतं गॅपअप आणि एवढा गॅपअप झाल्यानंतर ना ऑब्व्हियसली हे ॲज अ सपोर्ट ॲक्ट करणार आणि इथे देखील आपल्याला तेच दिसत होतं की मार्केट खाली जायला बँक निफ्टी इथे खाली जायला खूप जास्त स्ट्रगल करत होतं. कारण सेलिंग येत होते परत बाहेरच येत होते, सेलिंग येत होती परत बाहेरच येत होते. तर याच्यामुळे मी इथे लॉंग अपॉर्च्युनिटी शोधत होतो. तर आपण फर्स्ट ट्रेड घेतला होता अराउंड 10 वाजून 16 मिनिटांनी आय गेस आणि आपण लॉंग केलं होतं एक्झॅक्टली इकडे आणि स्टॉप लॉस एकदम छोटा होता अराउंड 80 ते 90 पॉईंटचा, जे की होता कॅन्डल लोच्या खाली. आपण एंटायर मूव्ह कॅप्चर नाही केली कारण मी आपलं टार्गेट छोटं ठेवलं होतं अराउंड 150-160 पॉईंटचं, जे की होतं आपलं फर्स्ट रेजिस्टन्स झोन, जे की आहे 57,490. आणि आपण हा पहिल्या ट्रेडमध्ये प्रॉफिट बुक केला अराउंड ₹2,750. तर हा होता पहिला ट्रेड. तर सेकंड ट्रेड आपण घेतला होता अराउंड 245ला, जे की आहे इकडे. एक मिनिट. सेकंड ट्रेड आपण घेतला होता इथे आणि स्टॉप लॉस एकदम छोटा होता 80 to 90 पॉईंट्सचा. इथे मी टार्गेट जास्त मोठं ठेवलं नव्हतं कारण प्रिव्हियस कॅन्डलमध्ये परत स्ट्रेंथ दिसत होती सेलर्सची. तर या ट्रेड मागं लॉजिक काय होतं? तर इथे तुम्ही बघू शकता की हा एक बेस बनला आहे. म्हणजे इथे बायर्स आणि सेलर्सने भरपूर स्ट्रगल केलं आहे आणि त्याच्यानंतरनं प्राईजने क्लोजिंग दिली आहे या लेवलच्या वरती. ही लेवल मल्टिपल टाइम टेस्ट झाली आहे. इथे 1, 2, 3, 4 4 वेळा टेस्ट झाली आणि त्याच्यानंतरनं प्राईजने वरती क्लोजिंग दिली आहे. तर जेव्हा परत आता ही लेवल जर ब्रेक करायची आहे तर इमिडिएटली अशा वीक सेलर्सला हे ब्रेक करता येणार नाही. जरी सेलिंग आली तरी बायर्स परत किक इन होणार आणि त्याच्यानंतरनं बाईंग येऊ शकते याची प्रोबॅबिलिटी थोडी जास्त होती. म्हणून मी इथे लॉंगसाठी ट्रेड बघत होतो. तर जसं मला इथे दिसलं की सेलर्स ट्रॅप व्हायचे चान्सेस इथं वाढलेत कारण इथे एम पॅटर्न बनला होता. हे तुम्ही बघू शकता इथे एम पॅटर्न बनला आहे आणि याच्यानंतरनं सेलर्स इथे शॉर्ट करायचं बघणार. पण इथे मी बघत होतो लाँग अपॉर्च्युनिटी कारण मी तुम्हाला जे रिझन सांगितले, बेस बनला होता. बायर्सनी या मेन जे क्रुशियल एरिया आहे त्याच्यावरती क्लोजिंग दिली होती आणि इथे तुम्ही कॅन्डल्स पण बघू शकता बायर्सचे किती स्ट्रॉंग दिसत होते हे वाले. तर हे असे 2-3 रिझन्स होते की इथे देखील मी लाँग साईडचा ट्रेड प्लॅन केला आणि या ट्रेडमध्ये बुक केले आपण अराउंड 1:1 और 1.2 आरचा प्रॉफिट. हे तुम्ही बघू शकता अराउंड ₹3,475 प्रॉफिट बुक केला आहे आपण सेकंड ट्रेडमध्ये. तर आज आपण टोटल बुक केलेत ₹5,850 आणि ही होती आजची चार्ट स्टोरी. आय होप तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल, व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल आणि तुम्ही यातून काहीतरी शिकला असाल. तर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत ट्रेड करत राहा, रिस्क मॅनेज करत राहा. धन्यवाद.